दरम्यान वसतिगृहातील वयोमर्यादेच्या निर्णयाला स्थगिती आहे। वयाची अट घालणारा हा निर्णय स्थगित करण्यात आला अशी माहिती अशोक उईकेंनी दिली आहे। वसतिगृहात प्रवेशासाठी 30 वर्ष वयाची अट होती, ही अट घालण्यात आली होती आणि ती आता रद्द करण्यात आलेली आहे। तर विद्यार्थ्यांचे प्रश्न तात्काळ सोडवण्याची मागणी विजय वडेट्टीवार यांनी देखील केली आहे। वसतिगृहातील वयोमर्यादेच्या निर्णयाला सध्या स्थगिती देण्यात आली। तर दुसरीकडे विद्यार्थ्यांचे प्रश्न हे तात्काळ मार्गी लावा, हे प्रश्न तात्काळ सोडवा अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी देखील केली आहे। प्रवेशाकरिता असलेली वयाची अट जी आहे, वयोमर्यादा आहे, दिनांक 14 ऑगस्ट 2026 शासन निर्णयाच्या अधीन राहून वयोमर्यादा 30 होती। त्या वयोमर्यादाला सर्व आमदार खासदार यांच्या सूचनेनुसार चर्चेनुसार स्थगिती देण्यात आलेली आहे। त्यामध्ये प्रवेशासाठी कोणाचीही वयाची अट राहणार नाही। प्रामाणिक मुलगी जी वस्तुस्थिती आहे ती त्या ठिकाणी मानते आणि हे सगळीकडे सुरू आहे। कदाचित हे ज्ञात नसेल, त्यांना माहीत नसेल, आदिवासी विकास मंत्र्यांना अशोक उईकेंना माहीत नसेल की हे होते की नाही, पण त्या मुलीने हे नजरेत आणून दिलं। हे काय राहुल गांधींनी काय स्क्रिप्टेड नव्हता, ती मुलगी मराठीत बोलत होती, सगळे मांडत होती। त्यामुळं ह्यामध्ये तुम्ही ही सगळी परिस्थिती सुधारा। आरोप करण्यापेक्षा ज्या गोष्टी, ज्या उणिवा आल्या, जे मुलं आता उपोषणाला बसली आहेत जे विषय घेऊन, ते विषय सोडवा आणि मग बोला।